तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी शेतकऱ्याने सफरचंदांची बाग यशस्वीपणे फुलवल्याने या काश्मीरच्या बागेचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे। तालुक्यातील टुनके येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष शालिग्राम चांदूरकर यांनी विदर्भातील कडक उन्हात सफरचंदांची बाग यशस्वीपणे फुलवून एक नवा आदर्श निर्माण केला। एरवी थंड हवेच्या ठिकाणी येणारे हे फळ त्यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या शेतात पिकवून सर्वांचेच लक्ष वेधले आहे। या प्रयोगाची लागवड करताना त्यांनी काश्मीरचे थंड आणि विदर्भातील उष्ण असा दोन्हींचा अभ्यास करून त्यांनी बाग लागवड आणि व्यवस्थापन केला आहे। त्यांनी प्रामुख्याने उष्ण हवामानात तग धरू शकणाऱ्या हरमन 99 या सफरचंदाच्या जातीची निवड केली। ही जात 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमानातही चांगले उत्पादन देते। सफरचंद लावताना त्यांनी आपल्या शेतात साधारणपणे 1000 ते 1100 सफरचंदांच्या झाडांची अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुयोग्य नियोजनाने लागवड केली। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। नाव सुभाष शालिग्राम चांदूरकर, राहणार टुनकी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा आहे। मी यूट्यूबवर श्री हरिमन शर्मा यांच्या जी जात त्यांनी शोधलेली आहे, हरमन 99 म्हणून जात शोधली आहे। तर त्या जातीचा मी पहिले अभ्यास केला आणि मी त्यांच्या गावला पटियाला, जिल्हा विलासपूर, हिमाचल प्रदेशमध्ये 8 दिवस त्यांच्याकडे जाऊन आलो, तिथं राहिलो आणि त्यांनी मला त्यांची शेती दाखवली, त्यांची एक प्रयोगशाळा दाखवली आणि त्यांच्याकडे मी सहसा त्यांनी सांगितलं की आमच्या हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा 42 सेल्सिअस मध्ये ऊन तापते, त्याच्यात सुद्धा आमची झाडं येतात। हा जो समज आहे की आपली कोरडवाहू शेती आहे किंवा आपल्या इथं पहाडी नाही, थंडावा नाही किंवा थंड हवेची ठिकाणं नाही, त्यामुळे शेती सफरचंदाची बाग येत नाही असं कोणी म्हणत होतं। परंतु मी त्याला फाटा देऊन ऑक्टोबर 2024 मध्ये मी श्री हरिमन शर्मा यांच्या नर्सरीमध्ये 1000 झाडाची बुकिंग केली। त्याच्यात 500 झाडं हरमन 99, 400 झाडं अन्नाची आणि 100 झाडे गोल्डन डोजेरेची अशी 1000 झाडे बुक केली आणि 20 डिसेंबर 2024 रोजी मी शेतामध्ये पूर्ण 10 बाय 10 अंतराने अशी लागवड केली। त्याला बरेच वेळा ड्रिंचिंग करायचं, कारण आपल्या जमिनीमध्ये कीड, जमिनीत रोपाला लागणारी कीड हे संपवण्यासाठी ड्रिंचिंग केलेले आहेत आणि एक स्कोअर म्हणून एक आहे औषध, त्याचा मी वारंवार फवारणी केली। ते स्कोअर मी ऑनलाईन बोलावलं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये मिळत नाही, परंतु ते मी मागवलो, ऑनलाईन मागवलं आणि त्याची फवारणी केली। आजही माझ्याजवळ स्कोअर शिल्लक आहे। जशी आज जी तुम्ही आपण पाहत आहात किंवा एक शेतकरी आपण परंपरागत शेती करतो, चालीरूढीनुसार जुनी शेती करतो, पण मी त्याला फाटा देऊन मुद्दाम ह्या एक प्रयोग केला होता। आज या सफरचंदाच्या शेतीला मी ऑनलाईन पाहिलं की महाराष्ट्र शासनाकडे कोणते अनुदान आहे का, तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये सफरचंदाच्या ह्या जातीला सफरचंदाला अनुदान नाही, तरी पण मी माझ्या स्वखर्चाने हे बाग फुलवली आहे। आज याला एक तारेच्या कंपाऊंडाची गरज आहे, ते आता महाराष्ट्र शासनाद्वारे मी त्याचा अनुदान करून अर्ज करून ते अनुदान घेणार आहे आणि याला पूर्ण कंपाऊंड करणार आहे। एका झाडा